हाय हॅलो नमस्ते. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण तयार करणार आहोत गोसावल्याची भाजी. गोसावल्याची भाजी आवडत नसेल ना, तर चला आज आपण ना आवडती भाजी आवडती कशी करायची ती पाहू. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग प्रथम आपल्याला गोसावली 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. बाजारातून विकत घेत असताना गोसावली अशी कोवळी छोटी घ्यायची, म्हणजे ते चवीला सुद्धा छान असतात. गोसावली आता स्वच्छ धुवून झालेली आहेत. आता आपण प्रथम मुगाची डाळ असते ना, ती भिजायला घालू. त्यासाठी आपल्याला मुगाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तुम्ही इथे मुगाच्या डाळीऐवजी मसूरची डाळ किंवा तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता. पण ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्या लोकांनी शक्यतो मुगाची डाळ खायची, मसूरची डाळ आणि तुरीची डाळ खायची नाही. डाळ आता आपण भिजायला ठेवू. आता आपण स्वच्छ धुतलेल्या गोसावल्याची साल काढूया. साल काढत असताना अगदी जाड काढायची नाही. वरचे वर सोलरच्या सहाय्याने फिरवून आपण ही साल काढून घेणार आहोत. गोसावल्याची भाजी साल न काढता केली तरी चालेल, पण आज आपण ना आवडती भाजी आवडीची करणार आहोत, म्हणून आज आपण इथे प्रथम साल काढूनच भाजी करणार आहोत. तुम्ही अशी सोलरच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने वरच्यावर खरवडून काढली तरी चालेल. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण सर्व गोसाळ्यांची साल व्यवस्थित काढून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे गोसाळ्यांची मागचा पुढचा देठ काढून व्यवस्थित त्याची साल काढून घेतलेली आहे. आता आपण त्यांचे बारीक बारीक काप करून घेणार आहोत. तर पहा इथे गोसाला कुठं खराब तर नाही ना, ते आपण अगोदर व्यवस्थित चेक करून घेणार आहोत. तर पहा इथे आपण गोसावल्याचे लगेच बारीक बारीक काप करणार नाहीत. प्रथम आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी इथे आपण मीडियम आकाराचा एक कांदा आणि मीडियम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे. कांद्याला जर काळ्या कलरची बुरशी लागली असेल तर आपण कांदा स्वच्छ धुवून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण इथे कांदा बारीक चिरून घेणार आहोत. आता इथे टोमॅटो सुद्धा आपल्याला याच पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून झाल्यानंतर तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण गोसावली कापून घेऊ. आता गोसावलीचे काप करत असताना आपण गोसावला आतमध्ये खराब तर नाही ना चेक करू. तर पहा इथे गोसावलं थोडं काळं दिसते, तेवढा भाग आपण काढून टाकणार आहोत. गोसावला कट करताना आपण मधोमध असं चिरून घेणार आहोत आणि मग चेक करून घेणार आहोत. गोसावला थोडं काळं दिसलं तर तो भाग काढून टाकणार आहोत. पहा इथे सुद्धा थोडा गोसावला काळा आहे, तो सुद्धा आपण भाग काढून टाकणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण असं मधोमध चिरून घेणार आहोत. प्रथम आपण सर्व गोसावली मधोमध चिरून चेक करून घेणार आहोत. तर पहा इथे सर्व गोसावली चेक करून झाली आहेत आणि मधोमध कट करून झालेली आहेत आणि खराब झालेली गोसावल्याचा भाग सुद्धा आपण काढून टाकलेला आहे. आता आपल्याला गोसावली बारीक चिरून घ्यायची आहेत. तर गोसावल्याला असे उभे कट देऊन त्याला पुन्हा आपण असे बारीक बारीक कट करून घेणार आहोत. तुम्हाला जर इथे गोसावल्याची भाजीऐवजी गोसावल्याची भजी करायची असेल तर भजी देखील आपण करू शकतो, पण भजी थोडे तेलकट असतात आणि वरती बेसन पीठचा आवरण असतो, म्हणून पचायला अत्यंत चांगली आणि पौष्टिक अशी भाजी आज आपण करणार आहोत. ही भाजी करायला वेळसुद्धा कमी लागतो. गोसाळ्याच्या भाजीमध्ये आयर्न, पोटॅशियम आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात आणि दुसरं म्हणजे ब्लड प्रेशर आणि ब्रेन फंक्शन चांगलं आणि व्यवस्थित ठेवण्यास मदत होते. गोसाळ्याची भाजी आठवड्यातून 2 वेळा तरी खाल्ली पाहिजे. गोसाळ्याची भाजी खाल्ल्यामुळे आपले मसल्ससुद्धा मजबूत होतात. तर पहा इथे सर्व गोसावली कट करून झालेली आहेत. आता आपण फोडणीची तयारी करू. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये आपण 2 पळी तेल घालणार आहोत. इथे आपण जास्त तेलाचा वापर करणार नाही. तेल तापल्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊ. आता आपण इथे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊ. त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धा चमच जिरं घालायचे आहे. मी इथे अगोदर जिरं घातलं नाही. अगोदर जिरं घातलं तर ते करपून जातं, म्हणून मी कांदा टोमॅटो फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलं.
तर पहा इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मिरची पावडर आणि त्यानंतर 1 चम्मच धनिया पावडर घालूया. त्याचबरोबर चिमूटभर हिंग घालून घेऊ. हे सर्व कोरडे मसाले टाकत असताना आपण गॅसची फ्लेम स्लो करून ठेवणार आहोत. आता आपण जी मूग डाळ भिजायला घातली होती ती कढईमध्ये टाकून थोडी परतून घेऊ. आपण इथे जेव्हा घोसाळी चिरायला घेणार आहोत म्हणजे सोलायला घेणार आहोत आणि फोडणीची तयारी करणार आहोत त्या अगोदरच आपण मुगाची डाळ भिजायला घालू, म्हणजे सगळी तयारी होईपर्यंत डाळ कशी व्यवस्थित भिजून निघते. त्यानंतर आपण कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. मी ती अगोदर तेलामध्ये कढीपत्त्याची पानं घातली नाही, कारण तेल उडण्याची शक्यता असते, म्हणून मी शक्यतो नंतरच कढीपत्त्याची पानं टाकते. कढीपत्ता व्यवस्थित परतून झाल्यानंतर घोसाळ्याचे काप आपण कढईमध्ये टाकणार आहोत. घोसाळं कढईमध्ये घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 1 चम्मच मीठ. आता परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्हाला जरी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण गॅस स्लो करून 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. 1 मिनिट झालेलं आहे. झाकण काढून आता आपण हे मिश्रण थोडं फ्राय करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही ते भाजीला थोडं तेल सुटलेलं आहे आणि कलरसुद्धा आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 1 वाटी पाणी. पाणी घातल्यानंतर परत आपण स्लो गॅसवर झाकण ठेवून 1-2 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून आपण भाजी थोडी हलवून घेऊ. परत 1-2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत. परत 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून भाजी शिजली की नाही ती चेक करू. तर पाहू शकता तुम्ही घोसाळं किती व्यवस्थित शिजलेले. 5 मिनिटांमध्ये भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊ. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी पौष्टिक भाजी. मी सांगितलेल्या पद्धतीने ही भाजी तयार करून पहा. 100% सांगते या भाजीची टेस्ट तुम्हाला नक्की आवडणार. माझं बाळ मीत या पद्धतीने तयार केलेली भाजी खूप आवडीने खातो. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. बाय बाय. धन्यवाद.